बघा, स्क्रीन तुम्हाला दिसत असेल सर्वांना, अशी अपेक्षा आहे. दिसते का सानवी, दिसते का स्क्रीन? सानवी, माझ्या या मोबाईलवरून सुद्धा जॉईन होतं, म्हणजे काय होतं, मला कळतं कोण कोण बघतंय समोर माझ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा चालू ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरे चालू ठेवा आपापले. बघा, प्रणव दिसतोय मला, वेदांत दिसतोय, श्रुती, दिव्य, समृद्धी, दीपसाई पाटील, चेतन, त्याच्यानंतर हम्म, सान्वी, स्वरा, लियाना, कृष्णा आणि बाकीचे आहेत ज्यांनी आणखीन त्यांचं माईक हे कॅमेरा ऑफ केलेला आहे. ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. ज्यांना ऑफ ठेवायचे त्यांनी ऑफ ठेवा. चला. तर आपण शिकत आहोत, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते, कोण आणि कोणाचे प्रकार. कोण आणि कोणाचे प्रकार. आता कोण म्हणजे काय, सुरुवातीला समजून घेऊ. कोण म्हणजे काय. त्या कोणच्या आधी ना, आपण कोणच्या आधी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात असं मला वाटतं, त्या सांगतो अगोदर. बघा या ठिकाणी स्क्रीनवर लिहिणारे महाराज, थोडस लिहू नका स्क्रीनवर. का असं करताय तुम्ही? चला बघा, आता मी सांगतो पहिल्यांदा. सगळ्यात आधी तुम्हाला बिंदू, बिंदू माहित असेल तुम्हाला. बिंदू जर म्हटलं तर एक कोणताही कुठलाही डॉट हा झाला बिंदू. याचं नाव काय? बिंदू. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर रेषा. अशा पद्धतीने आपण तिला काय म्हणतो? रेषा. त्याच्यानंतर तिसरी जर पाहिजे असेल तुम्हाला, तर आपण तिसरी बघू शकतो, रेषाखंड. त्यानंतर चौथी गोष्ट जर पाहिजे असेल आपल्याला, ती म्हणजे किरण. किरण. आणि त्यानंतर आहेत बऱ्याचशा, पण त्या आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा बघूयात. आता हे किरण, किरण बद्दल आपण बोलतोय. जर दोन किरण एकत्र केले, दोन किरण एकत्र केले, बघा इथे एक पॉइंट आहे, याच्यामध्ये मी हा किरण एक इकडं काढला आणि एक किरण इकडं काढला, तर याला नाव दिलं मी ए बी, इथं सी दिलं. तर ए बी किरण आणि ए सी किरण हे काय झाले, इथे एक अँगल तयार झाला, याला म्हणायचं कोन. दोन किरण एकत्र आले, एका बिंदूमधून चालू झाले वेगवेगळ्या दिशेसाठी, तर तिथं कोन तयार होतो. त्यांनी सुद्धा त्याची डेफिनेशन दिलेली आहे, कशा पद्धतीनं तर बघा या ठिकाणी काय म्हटलं, तर क्यू या सामायिक बिंदूतून निघणाऱ्या किरण क्यू पी आणि किरण क्यू आर या दोन्ही किरणांनी मिळून कोन तयार होतो. ओके. त्यानंतर किरणाच्या क्यू पी आणि क्यू आर या बाजू किंवा भुजा आहेत आणि सामायिक बिंदू क्यू आहे. याला कोणाचा शिरोबिंदू असे म्हणतात. त्याचं नाव कसं लिहिता येईल बघा, पी क्यू आर, आर क्यू पी किंवा क्यू. म्हणजे कसं, एक तर इथून सुरू करा, इकडं जा, नाहीतर इथून सुरू करा, वापस इकडं जा, नाहीतर फक्त एकच क्यू म्हणा, तरी पण ओके होऊन जातं. जसं आपला एबीसी आहे, तर याला कसं म्हणू शकतो आपण, ह्या अँगलला याला म्हणू अँगल बी ए सी किंवा अँगल सी ए बी किंवा अँगल फक्त बी, असं पण होऊ शकतं, म्हणजे कोन बी. आता मी तुम्हाला एकदा विचारतो, जितकं शिकवलंय कोणाबद्दल तेवढं समजलंय का तुम्हाला? सांगा, समजलंय का तुम्हाला कोणाबद्दल विचारलेली माहिती मी? हो हो सर. सर. हो सर. ठीक आहे, ओके हो ओके, राईट, व्हेरी गुड. सर ज्ञानेश्वर, तुम्ही लिहू नका. राजनंदिनी बोला, काय म्हणता?
इथूनच सुरू केलं कारण आता माझी आत मीटिंग लवकर जॉईन नाही झाली. येस, कोण सुरू केले? मी तुम्ही जे बघितलं तेच इथूनच सुरू केलं आत्ताच. सर ती रेष हटवा ना. तुम्ही काढता कशाला मग रेषा? हा, सर मी नाही काढली. ज्याने कोणी काढली ते विद्यार्थ्यालाच म्हणाले मी. तुम्ही का कशाला काढता? रेषा काढू नका ना. फारच छंद लागला तुम्हाला रेषा काढायचा, असं नका करू. चला, माझ्याकडे लक्ष द्या. आता पुढे जातो मी. हे झालं आपलं. हा, तर सुरुवातीला आपलं झालं की आपण किरण काय असतो तो बघितलं, आणि कोण काय असतो ते सुद्धा बघितलं. आता कोणामध्ये ना तीन प्रकार इथं दिलेत, तर ते तीन प्रकार आपण बघूयात. जसं काटकोन, तुम्हा सगळ्यांना माहिती, तुम्ही अगदी चौथी तिसरी पासून काटकोन शिकता. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, आणि त्या ठिकाणी हे चिन्ह दिलं जातं. हे चिन्ह 90 अंशाचं आहे. आणि जर आपण असं म्हटलं 90 अंशाचा कोन तो काटकोन. त्यानंतर शून्यापासून 90 अंशापर्यंत म्हणजे 89 अंशाच्या कोनापर्यंत, शून्यापासून म्हणजे एक पासून, शून्याचं नाही हा, एक पासून. जर एक पासून 90 अंशापर्यंत आपण कोणताही कोन घेतला, तर त्याला काय म्हणतात? लघुकोन. त्याला काय म्हणतात? लघुकोन. हा लघुकोन आहे. हा असेल साधारणतः 45 अंशापर्यंत, अशा प्रकारचा लघुकोन. आणि 90 अंशापासून पुढे सुरू झालं 91 पासून ते 179 पर्यंत, 179 पर्यंत हे असतात विशाल कोन. आणि हे तुम्ही सगळ्यांनी शिकलेले आहेत बरं. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणायची गरज नाही. आता माझा प्रश्न असा आहे की विशाल कोन ओळखा. हा, विशाल कोन ओळखा. दीपसाई, मीटिंग मध्ये रिमूव्ह करू का तुला? काय म्हणायला लागलो? काढून टाकेन बरं, मग शिकता येणार नाही तुम्हाला एक पूर्ण क्लास हाताचा. लिहू नका कोणी स्क्रीनवर. विशाल कोण ओळखायचं तुम्हाला मी तीन कोण देतो बघा. मी एक कोण असा घेतला, याला नाव दिलं NMO. हम्म. त्यानंतर मी दुसरा कोण घेतला, येऊ दे ना उघडून, त्यांना सांगते कोण या म्हणून. येत आहे उघड, उघड येत आहे. नाही. हा, तुमच्या समोर तीन कोण आहेत. एक आहे ABC, एक आहे NMO, आणि एक आहे PQR. तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, कोणता कोण हा विशाल कोण आहे, चॅट बॉक्समध्ये टाका. दोन नंबर, दोन नंबर, दोन नंबर. व्हेरी गुड. ABC, कृष्णा, दीपसाई, शिवराज, वेदांत, प्रणव, स्वरा, समृद्धी, समृद्धी पांढरे, समृद्धी खेडेकर, आणि बाकी पुन्हा आयुष. यस, छान. तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. हा मधला जो आहे, मधला जो कोण आहे, तो आहे, तो एक जणाला मी रिमूव्ह करेल हा. तुम्ही असं वेड्यासारखं करू नका बरं. हे ज्ञानेश्वरनं लिहिलं. आता ज्ञानेश्वर म्हणजे कोण बरं? ज्ञानेश्वर गाढे. कसं व्हायला तुम्हाला? मी 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 क्लासमधून काढू शकतो इथून का? फोन करू पप्पाला एकदा इथून बंद करू नये, बाकीच्या मुलांना थोडं थांबून लिहू नका ना स्क्रीनवर. समजत ना झालं तुम्हाला? हा, तर हा जो कोण आहे ना, हा आहे तुमचा विशाल कोण. ओके, आय थिंक इतकं तुम्हाला समजलंय, सोपं आहे. चला, आता आपल्याला पुढे प्रश्न दिलेत, प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर. बघा,
कोणता कोण विशाल कोण आहे? विशाल कोण म्हणजे किती असतो? 90 अंशाच्या पुढं. तर इथं उत्तर दिले, पण तुमच्या लक्षात येईल 90च्या पुढचा म्हणजे 92. त्यानंतर सोबतच्या आकृतीचं नाव काय? अचूक नाव RST. RST आहे पहिलं दिलेलं. हे RST सोपं होतं. आता मात्र प्रश्नाचे उत्तर नाहीत. आता सांगा, खालीलपैकी कोणत्या दोन घड्याळामध्ये कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोन झाला आहे? मी एकेकाला विचारतो आता, हं? मी सगळ्यात आधी विचारतो खटाळ. खटाळ सांगा, कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं? त्याचं उत्तर काय एक आहे? नंबर. व्हेरी गुड, एक खटाळ. नंबर. बरोबर आहे तुमचं. चला पुढचा प्रश्न आहे, अंगठा सोडून इतर दोन बोटामध्ये कोणता कोण असतो? पुढचा प्रश्न आहे माझा दिव्यसाठी. दिव्य सांगा. अंगठा हा अंगठ्यामध्ये सर नाही घ्यायचं, अंगठ्याचे बाकी सोडून इथं सांगा दिव्य. सर अंगठा सोडून. लघुकोण. येस, हे बघा दोन बोटामध्ये लघुकोण, या दोन बोटामध्ये लघुकोण, या दोन बोटामध्ये लघुकोण. तर याचं उत्तर आहे लघुकोण. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, घड्याळात 4 वाजले असता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये कोण होईल, कोणता कोण होईल 4 वाजता? मला सांगा राजनंदिनी, 4 वाजता कोणता कोण होईल? विशाल कोण. 4 वाजले, बरं आपण ठीक आहे. हे काय झालं? याला कट करावं लागेल. आय थिंक आवर घड्याळ आहे ना, या घड्याळामध्ये 4 वाजूत ना आपण. हे इथंच वाजतायत 4. हे बघा, इथं 4 वाजले साधारणतः, इथं असं सरळ 4 वर काटा. तर हे 30, 30 2 60, 30 1 90. विशाल कोण, अगदी बरोबर, विशाल कोण, व्हेरी गुड. स्वरा तुमचं बरोबर आहे. विशाल कोण, व्हेरी नाईस. पुढचं, लघुकोणाची आकृती कोणती नाही असं विचारलंय. मशिरा सांगा, लघुकोणाची आकृती कोणती नाही यापैकी? 1 2 3 4 पैकी चौथी. चौथी. ओके, व्हेरी गुड. घड्याळाचा तासकाटा 6 ते 7 च्या दरम्यान व मिनिट काटा 5 वर आहे. त्या काट्यामध्ये कोणता कोण होतो? वेदांत जाधव. प्रश्न वाचा अगोदर. लघुकोण. 6 ते 7, तास काटा 6 ते 7, मिनिट काटा 5 वर. हो, लघु कोणच होईल ना. हे बघा, तास काटा 6 ते 7 च्या दरम्यान इथं असेल समजा असा, आणि हा 5 वर आहे, तर लघु कोण तयार होतो. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर, लघु कोण. गुड. पुढे विचारला आहे, TUV हा लघु कोण आहे, तर पुढीलपैकी कोणते माप असू शकेल? TUV लघु कोण, तर माप कोणतं? प्रणव सांगा. सर प्रणव, बाकीच्याने सांगू नका. प्रणव, समृद्धी पांढरे. अनम्यूट केलं मी तुम्हाला. 2 नंबर सर. सर 180 पेक्षा जास्त. नाही, लघु कोण पाहिजे आपल्याला. सर 0 पेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी. बरोबर, अगदी बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दुसरा बघा आता, सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण तयार झाले आहेत? पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत, माझी याची बटन चालू आहे ना? ओके, सांगा कोणाला येईल मी विचारतो. समृद्धी खेडेकर येतं का उत्तर? मी तुम्हाला हो सर. अनम्यूट केले, सांगा मग. सर 6. 6. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. फक्त आता कसं केलं ते एकदा बघू. सर 1 2 3 अशी ते कोणांवर नाव द्यायची आणि हा, त्यांची 1 2 3. येस, व्हेरी गुड. 1 2 3, 3 आणि 2 5 आणि 1 6 असं करायचं. बाकीच्यांना जर माहित नसेल तर बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 उत्तर आलं, बरोबर आपलं उत्तर. हा, पुढील आकृतीत Q हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत? Q शिरोबिंदू असणारे, Q शिरोबिंदू असणारे सांगा. मी विचारतो, सान्वी सांग बेटा.
सांगा. उत्तर सानवीला येतं का? कॅमेरा समोर हात केला तर करतो बघा, मी तुम्हाला ऑन करतो. शिवराज येतं उत्तर? क्यू असणारे किती कोण आहेत तर? एक मिनिट शिवराज, मी अनम्यूट नाही केलं, करतोय. हा सांग शिवराज. 3. तीन, हो तीन बरोबर आहे ना. आता जसं आपण केलं तसं एक आणि दोन इथं लिहायचं. दोन आणि एक, तीन. आलं उत्तर तीन आपलं. बरोबर. चला, सोबतच्या आकृतीतले विशाल कोणाचं नाव सांगा. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगू नका. श्रुती पाटील. श्रुती पाटील आणि शिंदे. विद्यार्थ्याचं नाव एकदा टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. मी हा हा ठीक आहे. श्रुती पाटील. आणखीन कोण राहिलं? लियाना. लियाना सांगू शकते का? विशाल कोण? ज्ञानेश्वर नवनाथ हो गाढे. सर. सांगा, एक जण सांगा. सर, चौथा पर्याय येतोय. असं का? सी ओ बी बरोबर आहे. सी ओ बी बरोबर आहे. येस. व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्याला येत आहे, हात वर तुम्ही केले होते, पण सगळ्यांना एकदा नाही विचारता येत मला. त्याच्यामुळे मी एकेकाला विचारतोय. तुम्हाला येत असेल तर ओके, तुम्ही उत्तर ऐकलं, तुम्हाला समजलं की आता आपलं उत्तर बरोबर आहे, तर मग इट्स ओके, राईट आलं तुमचं उत्तर. ओके नाही? सगळ्यांचं तुम्हाला नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला उत्तर द्यायचं, तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. ओके. ज्याची इच्छा असेल उत्तर द्यायची, त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. चला, पुढचा प्रश्न बघा आता. काय म्हटलंय? पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? काटकोन कुठं असणार नाही सांगा. हा हा, माईक मध्ये नाही सांगायचं तुम्हाला, तिथं चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी विचारतो याच्यामध्ये एक जणाला. सार्थक गायकवाड. सांगा येत असेल तर. 3 सर, पर्याय नंबर 3. भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी व जमीन यामधला कोण? हा काय असणार नाही? काटकोन असणार नाही. हे काय म्हटलं? वहीमध्ये ओळी उभी लाल रेघ याच्यामधला कोण? हे बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर, म्हणजे याच्यात काटकोन होतो. याच्यात होतो. फळ्याच्या लगतच्या दोन कडामधील कोण? याच्यातही होतो. रस्त्यावरील दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोणी? हा होतो. बरोबर आहे. हे होत नाही. हे तुमचं उत्तर बरोबर आहे. हेच बरोबर आहे. व्हेरी गुड. करेक्ट. करेक्ट आन्सर. चला, अशा पद्धतीने आपण कोण हा चॅप्टर तर संपवलेला आहे. आता आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊयात. आपला पुढचा चॅप्टर आहे समांतर रेषा व लंब. आता समांतर रेषा काय आहे सांगतो अगोदर, मग लंब काय सांगतो. बघा, तुम्ही रेल्वेचा रूळ पाहिला सगळ्यांनी. रेल्वेचा रूळ सरळ जातो. हा एकमेकाला छेदत नाही. एकमेकाला छेदत नाही म्हणजे काय? एक रूळ असा चालला, एक रूळ असा चालला, असं कधी होत नाही. एक एक हा एक एकच दुसऱ्याला, सोबत सोबतचे दोन एकमेकाला छेदत नाहीत. त्याला म्हणायचं लंब. लंब म्हणजे एकमेकाला न छेदणारे. ह्या रेषा किती समोर वाढवल्या तरी सुद्धा एकमेकाला छेदल्या नाही पाहिजे. जसं की बघा, ए बी आणि पी क्यू एकमेकाला छेदत नाहीत. एकमेकाला छेदत नाहीत. छेदणे म्हणजे काय? असं क्रॉस होणे. छेदणे म्हणजे काय? क्रॉस होणे. जर ते क्रॉस होत नाहीत तर त्याचा अर्थ होतो ओके. छेदत नाहीत म्हणजेच त्या लंब आहेत. आणि छेदत असतील तर मग त्या छेदणाऱ्या रेषा, आणि ते थोडंसं वेगळं आहे. ते म्हणजे लंब असतात कधी कधी, लंब कधी असतात, लंब कधी नसतात, ते पण सांगतो. आता बघा, एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ह्या अशा रेषा समांतर असतात. समांतर रेषा कोणत्याही बाजूला किती वाढवल्या तरी एकमेकाला छेदत नाहीत. सोबतच्या आकृतीत ए बी आणि पी क्यू समांतर रेषा आहेत. समांतर रेषेचं चिन्ह असं असतं, असं लिहिलं. जर मी असं लिहिलं ए बी समांतर पी क्यू, हे जे मधलं चिन्ह आहे ना, दोन उभ्या रेषाचं एक एक सारखं, ते समांतर रेषाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? वहीच्या पानातली आडव्या ओळी मोजपट्टीच्या समोरासमोरील कडा ही समांतर रेषेची उदाहरणं आहेत. एक गोष्ट तुमच्यासाठी क्लिअर करतो की तुम्ही काही जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की सर, रेल्वेचा रूळ तर एकमेकाला आम्ही छेदताना बघितलाय, कुठं होतं तसं? हे आणखीन दुसरे दोन आले इकडून तर होऊ शकतं. दोन जर समांतर आले समोरून, पण हे वेगळे दोन आहेत, हे एकमेकाला छेदत नाहीयेत.
हे दोन एकमेकाला छेदत नाहीत आणि हे दोन आपापले एकमेकाला छेदत नाहीत, हे दोन छेदत नाहीत एकमेकाला, हे दोघं एकमेकाला समांतर आहेत, हे दोघं एकमेकाला समांतर आहेत. अशा प्रकारे ते छेदू शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हे वेगळे आहेत दोन, हे दोन वेगळे आहेत. समृद्धी समजलं का पांढरे? समजलं का? हात करा असं, मला मी बघतोय तुम्हाला याच्यामध्ये. हा ये समजलं ना? ओके, डन डन, राईट, गुड. चला. आता लंबरेषा सांगतो हा. आणि नंतर तुम्हाला माईक पण ऑन करतो, काही अडचण असेल कोणाला तर एकदा बघा फक्त एवढं. लंबरेषा काय असते? लंबरेषामध्ये दोन रेषा काटकोनामध्ये 100% काटकोन, असं एक सरळ ना अशी एक सरळ, अशा दोन काटकोनामध्ये जर असतील त्याला लंब म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? लंब. ए बी आणि सी डी लंब आहेत आणि लंबचं चिन्ह हे आहे. म्हणजे समांतर रेषेचं चिन्ह असं आणि लंबचं चिन्ह असं. समांतर रेषाचं चिन्ह हे उलटा टी, उलटा टी काढा की लंब, उलटा टी काढा की लंब रेषा. तुम्ही लिहून घ्या ना खाली, लिहा तुमच्या वहीवर लिहा. समांतर रेषाचं चिन्ह हे आहे उलटा टी, लंब रेषाचं चिन्ह आहे. जेव्हा दोन रेषा कमी कशी छेदतात व काटकोन तयार करतात तेव्हा त्या परस्पराला लंब असतात. आणि अशा पद्धतीनं त्याला म्हणायचं रेषा ए बी लंब रेषा सी डी. चला, आता कोणाला काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी माईक ऑन करतोय तुमचं सगळ्यांचं. एकदाच सगळे बोलू नका, आपल्या काही अडचणी असतील तर विचारा, सांगा. सर बोला. सर समजलं. काय मला नाही का मी नाही का समजलं त्यांनी, आधी समजलं सांगा. बाहेर गेली होती. मला तुम्ही ती झालेली व्हिडिओ टाका ना सर आता. समजलं. कधीचा? याच्या आधीचा आता का? शिकवलं ना सर, ठीक. थोड्या वेळा आधी तो कोणता धडा शिकवला ना, मी नव्हती, मी बाहेर हा, गेली होती. ओके ओके आता ओके जॉईन झाली ना, मग टाका. ओके. सर योगिता मॅडम, ओके, थांबा थोडस, क्लास होऊ द्या मग नंतर टाकतो हा. सांगा बाकीच्यांनी, सांगा. समजलं ना सगळ्यांना? हो सर. ओके, हो नाईस. सर. नका करू. बरं, असं कोणी आहे का ज्याला नाही समजलं? नाही सर. ओके, राईट. चला पुढं प्रश्न उत्तर करूयात. तुमच्या चॅटमध्ये उत्तर घेतो मी हा. ओके सर. येस. चला, तर आता पहिला प्रश्न आहे माझा. हे बघा, हा तर एक सोडवलेला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती जोडी परस्परांना समांतर आहेत? कोणत्या दोन? हिला जर वाढवलं पुढं तर ही काय होईल? याला छेदल, म्हणून ही नाही. ही तर ऑलरेडी छेद दिली. ही पण इथं पुढे जाईल, छेदल, पण ह्या दोन छेदणार नाहीत, म्हणून पहिलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता इथं सांगा, कोणत्या रेषा लंबरेषा आहेत? सांगा चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी. कोणत्या रेषा लंबरेषा आहेत? लंबरेषा विचारलं आहे, थोडस काळजीपूर्वक सांगा. चेतन खटाळ गुड, दीपसाई गुड, राजनंदिनी दोन्ही सांगितले. एक आणि दोन म्हणलं कसं होईल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं असं का ते? समृद्धी बरोबर. आणखी मी बघतो चॅटमध्ये. स्वरा बरोबर, शिवराज बरोबर, सार्थक बरोबर, आयुष दैफळे व्हेरी गुड, यश पठाडे व्हेरी नाईस, दिव्य, लियाना, चला आणखी कोणी? ओके, चलो डन. तर याचं उत्तर 2 नंबरचं आहे, कारण ही एक उभी रेषा आणि ही अशी आडवी रेषा एकमेकाला छेदतात, तर याचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर बरोबर आहे, बी वाला बरोबर आहे. ओके, चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये समांतर रेषाची एकतरी जोडी आहे? कोणत्या अक्षरामध्ये समांतर रेषेची जोडी पाहिजे? सांगा. पर्याय क्रमांक टाका चॅट बॉक्समध्ये, बघतोय मी. समांतर रेषेची जोडी पाहिजे हा. अशा समांतर म्हणजे अशा सारख्या पाहिजेत, किंवा मग अशा कशाही अशा सारख्या पाहिजेत दोन. ओके, नाही समजलं त्यांना सांगतोय मी, सांगतो समजून, काही काळजी करू नका. एकदम सोपं आहे, लगेच समजेल तुम्हाला मी सांगितल्यानंतर.
समृद्धी खेडेकर सांगतोय ना मी. मागचा एक मिनिट, तुम्हाला मी अनम्यूट करतो. तुमचा हाच प्रश्न आहे का? हा प्रश्न आणखी मी सांगितलाच नाही, सांगितल्यावर समजेल तुम्हाला. हा समृद्धी बोला, कोणता प्रश्न आहे तुमचा? पहिला का दुसरा का तिसरा? सर दुसरा. दुसरा सर. अच्छा. अच्छा, दुसरा प्रश्न मी घेतलाच नाही, पहिला घेतला हा. हा राहिला ना, हा दुसरा. हा दुसरा ठीक आहे. राहिला सर. ठीक आहे, ते घेतो मी आधी, हा तिसरा करूयात मग दुसरा घेतो, ठीक आहे. सांगा, हा सांगा. लंबरेषा बघा, आता तुम्ही जर बघितलं बऱ्याच जणांचं उत्तर आलंय, काहीच चुकलंय. एक नंबरचं बरोबर आहे, कारण बघा ई मध्ये एक रेषा आहे, ही एक अशी, ही एक अशी, ही एक अशी समांतर रेषा. ही एक समांतर रेषा. एक नंबरचं उत्तर बरोबर आहे, तिसऱ्याच. समजलं? वेदांत जाधव, अनम्यूट करतोय. सांगा मला समजलं का? तर एक मिनिट, कुठं आहेत वेदांत? हम्म, एक सेकंद, अनम्यूट करणं चालू आहे. हा, वेदांत काय आहे समजलं का नाही? नाही सर. हे बघ बेटा, इकडे बघा, आता सगळ्याला सांगतो पुन्हा एकदा. ही बघा, हे आहे तुमचं ई. आता ई मध्ये तीन रेषा आहेत का नाही? येस येस, आय एम गोइंग टू टेल यू, सगळ्यांना सांगतोय मी, बघा माझ्याकडे लक्ष द्या. या ई मध्ये तीन रेषा आहेत, कोणत्या तीन रेषा? ही पहिली रेषा, दुसरी रेषा, ही बघा, ही एक नंबरची रेषा, ही दोन नंबरची, ही तीन नंबरची, सरळ रेषा आहेत ना. हिला मोठं करा, जरासं पुढं असं करा. हिला पण पुढं करा. हिला पण पुढं वाढवा, समांतर आहेत का नाही? एफ ला घ्या. हे एफ, एफ मध्ये पण दोन रेषा. हे बघा, हिला समोर वाढवा, हिला समोर वाढवा, समांतर आहेत. समांतर रेषेची एक तरी जोडी आहे, जोडी आहे ना याच्यात, एक आहे याच्यात, एक आहे. जोडी म्हणजे दोन रेषा, ही एक आणि ही एक, ही एक आणि ही एक, दोन रेषा झाल्या. समजलं का आता? हात करा कॅमेरा समोर, समजलं असेल तर असं. सानवी, पहिला नाही समजलं. हे पहिला असा होता ना, बघा सगळे सांगतो आता एकदा. हे बघा, पहिला ना, हा त्यांनी रेषा वाढवलेली नाहीये, पण ती रेषा आपण जर पुढे वाढवली तिला, ही रेषा आपण इकडे वाढवली तर ते आहेत ना एकमेकाला लंब. हम्म. इथं लंब नाही होत, ही तिरपी आहे, इथं 90 अंशाचा कोण नाही होत इथं, म्हणून ही होत नाही. हे दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता हा एक प्रश्न राहिला होता आपला. हा, हा घ्या चला. हा आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये लंबरेषा आढळतील? लंबरेषा कुठे आहे? लंबरेषेचं चिन्हच बघा तुम्ही. उलटा टी आहे, आता सरळ टी करा. हम्म. सांगा चॅट बॉक्स मध्ये. योगिताचं बरोबर आहे, समृद्धी बरोबर, पुन्हा मशिरा बरोबर, दीपसाई बरोबर, लियाना, शिवराज पांचाळ, स्वरा, वेदांत, दिव्य, चेतन, सोहम. ओके राईट, व्हेरी गुड, नाईस. टी, टी हे उत्तर बरोबर आहे, सगळ्याच उत्तर बरोबर आहे, टी बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. हा बघा, पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. कोणत्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? मैदानावर आखलेले वर्तुळ, पंख्याच्या पाती, खोडाच्या एका एका खोडाच्या एकाच दोन फांद्या आणि टेबलाच्या समोरासमोरील कडा. समांतर रेषा कुठे आहेत सांगा चॅट बॉक्स मध्ये. सार्थक बरोबर, व्हेरी गुड. बाकीच्यांनी टाका. स्वरा बरोबर, सान्वी बरोबर, शिवराज बरोबर, व्हेरी गुड. दीप साई बरोबर, चेतन खटाळ, मशिरा, व्हेरी गुड, नाईस. चला 4 नंबरचं उत्तर देत आहे तुम्ही सगळेजण, व्हेरी गुड. युअर ऑल ऑफ यू, युअर आन्सर्स आर करेक्ट. सगळ्यांचे उत्तर बरोबर आहेत, व्हेरी गुड, नाईस. चला पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही? लंब रेषाचे उदाहरण नाही, नाही. सोपं आहे एकदम. समजलं ना सर्वांना? येस. रेल्वेचं रूळ हे समांतर रेषाचं उदाहरण आहे. समांतर रेषा, त्याच्यामुळे ती लंब रेषा नाही.
ओके. येस. राईट. हा, पुढचं बघा 6वा. पुढीलपैकी कोणती भौमितिक आकारात समांतर रेषा किंवा लंब रेषा या दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतील? दोन्ही प्रकारच्या रेषा कशात आढळतील सांगा चॅट बॉक्स मध्ये. समृद्धी खेडेकर गुड. लंब आणि ते दोन्ही पण आढळल्या पाहिजे, दोन्ही पण. एक लंब पण पाहिजे आणि समांतर पण पाहिजे. आलं सगळ्यांचं, व्हेरी गुड. नाईस. आयतामध्ये असणार, ह्या समोरासमोरच्या लंब आहेत दोन्ही, ह्या लंब सॉरी समांतर आहेत आणि इथं लंब होत आहेत. हम्म. पुढचं, ए बी पी क्यू सी 90 अंश मापाचा कोण करते, तर कोणतं विधान बरोबर आहे सांगा चॅट बॉक्स मध्ये, सांगा, सोपं आहे. सांगा, टाका. येस, गुड. लियाना. सानवी, सानवी 1 नंबर का बरं? हे समांतर रेषा आहे, समांतर नाही पाहिजे आपल्याला. 90 अंशाचा कोण म्हणजे लंब रेषा, लंब रेषेचं चिन्ह आहे उलटा टी. कुठं आहे उलटा टी? येस. येस, दिस इज करेक्ट आन्सर. दोन समांतर रेषा परस्परांना छेदतात, वाढवल्यानंतर छेदतात, कधी छेदत नाहीत, लंब असतात. हम्म, हम्म. कधीही छेदत नाहीत. याच्यातले पुढचे 2 टॉपिक बाकी आहेत. आपण, तुम्हाला दुसरी लिंक टाकतो मी, त्यावर जॉईन व्हा. हम्म. याच्यातले 2 टॉपिक हे बघा, त्रिकोण चौकोन आयत राहिलं आणि वर्तुळ राहिलं, तेवढं कंप्लीट करूया. ओके. आज आज भूमितीच कंप्लीट करूया. मी तुम्हाला अनम्यूट केलं, सांगा मला समजलं का? सर मिला हो के सर. देते हो सर. नहीं हो नहीं सर. सर. हो सर.